एकनाथ शिंदेंनी जी प्रतिक्रिया दिली, महायुतीचा एक एकोपा दिसून आला त्याच्यात. निश्चितपणे आम्ही सगळे एकत्रितच आहोत. माननीय शिंदे साहेब असतील, मी असेल किंवा अजितदादा असतील, आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही. आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील. आमचे श्रेष्ठी आहेत, ते आमच्यासोबत बसून सगळे निर्णय घेतील, त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतु परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे. पुढची प्रक्रिया कशी राहील सर आता? नाही, आता या संदर्भात आमच्या श्रेष्ठींसोबत सगळी बैठक होईल आमची. अशी मागणी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनावं अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. सर हिंदी में बताइए कब तक सरकार एकनाथ शिंदे जी की भी प्रेस कॉन्फ्रेंस उन्होंने कहा है कि देखिए फैसला करेंगे वो मंजूर। देखिए हमारी महायुति में कभी भी कोई एक दूसरे के प्रति अलग मत ये रहा नहीं है. हमने हमेशा साथ में बैठकर निर्णय किए हैं और चुनाव से पहले भी हमने कहा था कि चुनाव के बाद साथ में बैठकर निर्णय करेंगे. कुछ लोगों के मन में जो शंकाएं थी उनको दूर करने का काम सम्माननीय एकनाथ शिंदे जी ने किया है. जल्द ही हम हमारे नेताओं के साथ बैठेंगे और उचित निर्णय करेंगे. कब तक सरकार बन जाएगी? राह देखिए थोड़ी. मुंबईला की दिल्लीला?